नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवल्या जाणाऱ्या माझी बहीण लाडकी या योजनेच्या पहिल्या हप्त्यासंदर्भातील एक अतिशय मोठं आणि एक महत्त्वाचं अपडेट आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट 2024 रोजी वितरित केला जाणार आहे. आज जे काही राज्याचे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळाची अशी मोठी आणि महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये या योजनेच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या अंमलबजावणी संदर्भातली जी काही कार्यवाही होती आहे तर याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे आणि टेस्टिंग सुद्धा करण्यात आलेली. याच्या अंतर्गत आतापर्यंत 1,60,00,000पेक्षा जास्त अर्ज सादर करण्यात आल्याची माहिती देखील महिला व बालविकास कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याच्यापैकी आतापर्यंत पात्र केलेल्या अर्जांमध्ये 1,27,00,000पेक्षा जास्त अर्ज हे महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले होते आणि पात्र सुद्धा ते झालेले आहेत. याच्या पुढे देखील अर्ज पात्र करण्याची प्रक्रिया ही सुरू ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे 2 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांची संख्या या योजनेच्या अंतर्गत होईल अशा प्रकारची शक्यता राज्य शासनाच्या माध्यमातून दर्शवण्यात किंवा वर्तवण्यात आपण ज्याला बोलू शकतो तर ती आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता याच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा कोर्टामध्ये याच्या संदर्भातील जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती, परंतु ही याचिका कोर्टाच्या माध्यमातून फेटाळण्यात आली आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे ही योजना राबवली जाऊ शकते. अशा प्रकारचं ही योजना राबवण्यासाठी या ठिकाणी मान्यता देखील कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता 17 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा पहिल्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनच्या दिवशी या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, परंतु रविवार असल्या कारणाने या ठिकाणी जे काही आहे तर तो कार्यक्रम 17 ऑगस्ट 2024 रोजी ठरवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या ज्या पात्र महिला असतील अशा महिलांच्या खात्यामध्ये थेट हप्त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये साधारणपणे 5,200 कोटीपेक्षाची जास्त रक्कम ही महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये उपस्थित राहून त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पार पाडला जाईल आणि जे काही आपलं सेंट्रलाइज्ड एक कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. तर आता याच्यासोबत दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्याची सुद्धा प्रक्रिया जी काय आहे शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शवण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत अशा महिलांनी देखील अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅसच्या सबसिडीसाठी सुद्धा पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याच्या संदर्भातील अधिकृत असं अपडेट आता शासनाच्या माध्यमातून दिलं जाईल आणि याबद्दलची जी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल त्या माहितीच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती आपल्या समोर आपल्या बांधवांसाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करतो की ही जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला उपयोगी पडेल आणि आपल्याला जी काही पुढची वाटचाल आहे तर ती करायला सोपी जाईल. भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहिती सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.